भारत बंदचे परिणाम देशाच्या राजकारणावरही दिसून आले। बंदच्या पार्श्वभूमीवर सरकारने केंद्रीय मंत्र्यांची एक समिती नेमली खरी, मात्र समन्वयाअभावी ही समिती बंद टाळू शकली नाही। या बंदच्या माध्यमातून भाजपने सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे, तर बंदमुळे देशाच्या विकासाला खीळ बसत असल्याचं यूपीए नेत्यांनी म्हटलंय। वाढती महागाई, कामगारांचे प्रश्न अशा एक ना अनेक कारणांमुळे सर्व कामगार संघटना तसंच सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन आज आणि उद्या भारत बंदचा नारा दिला। या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत, मात्र उद्योगधंदे बंद असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम जाणवतोय। या बंदला सरकारने निर्माण केलेली परिस्थितीच कारणीभूत असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केलाय। I think in 5 years or 6 years there are 10 strikes of this mammoth scale of the workers, and government is shamelessly is not addressing this problem in real sense, and that is why we condemn the government's anti-labor policies and we support this strike. भाकपनेही बंदसाठी सरकारला जबाबदार धरलंय। गेल्या काही दिवसात इंधन, घरगुती गॅसचे दर सातत्याने वाढले, त्यामुळे जनता सरकारवर नाराज आहे। याचाच परिपाक म्हणजे हा बंद असल्याचं भाकपने म्हटलंय। Government decision to increase the price of coal, government decision to increase the price of power. It is not the market price, it is the administrated price which is creating hell in the country. यूपीए सरकारने मात्र हा बंद देशासाठी दुर्भाग्यपूर्ण असल्याचं म्हटलंय। देश सध्या विकासाच्या मार्गावर आहे। मंदीच्या काळातही अर्थव्यवस्थेने उभारी घेतली आहे, मात्र अशा बंदमुळे अर्थव्यवस्थेला नुकसान होऊन देशाची पिछेहाट होईल असं पंतप्रधान कार्यालयाचे पीएमओ नारायणसामी यांनी म्हटलंय। Today the country's economy is slowly developing and the inflation is being controlled. Now this is a time where the opposition sponsored the trade unions have to support the government for the purpose of bringing back the economy. 2 दिवसांच्या या बंदमुळे तब्बल 20,000 कोटींचं नुकसान होणार आहे। आजच्या घडीला देशासाठी हा आर्थिक फटका परवडणारा नाही, त्यामुळे भविष्यात असे संप टाळायचे असतील तर सरकारला आपल्या धोरणात नक्कीच बदल करावा लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।